मुलांशी सकारात्मक संवाद कसा साधावा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मुलं आणि तुम्ही दोघंजण बोलत असताना आरोपी आणि न्यायाधीश अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये जर आपण जात असू तर आपण नेमकी चूक करतो आहोत हे लक्षात घ्या. मुलं ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग याचा अर्थ अतिशय सजग होऊन लक्षपूर्वक मुलांचं बोलणं ऐकलं तर त्यांना असं वाटतं की आपल्या बोलण्याला काहीतरी महत्त्व आहे, आपल्याला आदर दिला जातो आहे. ते काय म्हणत आहेत, त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आपण समजून घ्यायला हरकत नाही. मुलांशी बोलत असताना सारखा दोषारोप करणं हे आपण टाळलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मुलांना जबाबदार धरणं हे खूप चुकीचं आहे. सारखं आपण अंदाज करत असतो, सारखं असं म्हणत असतो की मला माहीत आहे की तू काय विचार करतोयस, तुझ्या मनात काय भावना आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीने बोलण्यापेक्षा किंवा सारखं जजमेंटल होण्यापेक्षा, सारखा अंदाज बांधण्यापेक्षा आपण मुलांचा दृष्टिकोन समजून घेतला आणि त्यांना जर ओपन एंडेड प्रश्न विचारले ज्याची उत्तरं तुम्हाला अचूक मिळतील, उगाच फापट पसारा नको आहे, त्यांच्याशी बोलताना आपण थोडा संयम ठेवला, शांतपणाने बोललो, आदराने वागलो तर काय होईल की तुमच्यात आणि त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद असतील पण मनभेद असू देऊ नका. आवाज चढवलाच पाहिजे असं नाही आहे, आक्रमक भाषा वापरली पाहिजे असंही नाही आहे. काय अडचण आहे त्याच्यावर फोकस करूया. तुम्ही जर मुलांवर पर्सनल अटॅक करायला लागलात, त्यांची वैयक्तिक उणीधुणी काढायला लागलात, सतत त्यांच्यावर टीका करायला लागलात तर मग मुलं आपल्याशी तेवढं मोकळेपणाने बोलणार नाही. त्याऐवजी जर आपण त्यांच्या प्रश्नांवरती आणि त्या प्रश्नांवर काय आपल्याला उत्तर किंवा ऑप्शन किंवा काय सोल्युशन किंवा काय उपाय काढता येतील ती चर्चा जर आपण केली तर मला वाटतं की मुलांना तुमच्याशी बोलताना सुरक्षित वाटेल. तसंच तुम्ही दोघंजणं बसून काही गोष्टी नक्की ठरवू शकता, दोघांनाही उपयुक्त ठरतील असे काही फायदेशीर उपाय पण आपण शोधून काढू शकतो. जर तुम्ही त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतला, तुमचा दृष्टिकोन मांडला तर वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन एकमेकांकडे आपण देऊ शकू आणि ते समजावून घेणं हे आपण आपल्याकडनं मुलाला ह्या प्रकारची सवय लावू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार करणं, ॲक्सेप्टन्स. जसं आपण स्वतःचं मत मांडतो तसं मुलाचंही मत असू शकतं आणि कधीकधी तर आपलं मत बदलायला काहीही हरकत नसते. जर असं वाटलं की वाद जास्तच आक्रमक होतो आहे तर थोडा वेळ जाऊ द्या, कारण भांडण जर अति भावनाशील अशा पद्धतीने पुढे जायला लागलं तर मात्र त्यातनं काहीही सोल्युशन निघत नाही. त्यापेक्षा जर आपण स्वतःला शांत केलं आणि मुलालाही सांगितलं की थोडा वेळ जाऊ देऊया तर ॲटोमॅटिक तुमचा जो भावनांचा आवेग चढता क्रम त्याचा झालेला आहे तो शांत होतो. मग तुम्ही दोघंही जण शांतपणाने बसून त्याच्यावर सोल्युशन काढू शकता. कारण भावनेच्या आहारी जाऊन ज्या वेळेला आपण एकमेकांशी वाद घालतो, एकमेकांच्या मतांना नाकारतो त्यावेळेला त्यातनं कुठल्याही प्रकारचं सोल्युशन निघत नाही. आपल्याला मुलांच्या भावभावना समजून घेण्याची गरज आहे, ते आपल्याला कळत आहेत हे जेव्हा आपण मुलांना सांगतो त्यावेळेला मुलाला हेच लक्षात येतं की अशा प्रकारे सहअनुभूती म्हणजे दुसऱ्याचा अनुभव घेणं या एम्पॅथीचा सराव जणू काही आपण मुलांना करून देत असतो. मुलांना जर आपण सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत राहिलो तर मुलांचा आणि आपला संवाद कधीच घडणार नाही, विसंवादच राहील आणि मुलं मग आपल्याशी कधीही मोकळेपणाने बोलू शकणार नाहीत. आणि मग अशा वेळेला असं होतं की मुलं बाहेर त्यांच्या मानसिक भावनिक आधाराकरता व्यक्ती शोधायला लागतात. असं जर व्हायला नको असेल तर संवाद करताना आपण मगाशी बोललेल्या सगळ्या गोष्टी पाळायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.